एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, पेन्शन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पेन्शन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या अरे बापाचं, कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, पेन्शन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, संच मान्यतेचा जाचक जियार रद्द झालाच पाहिजे, संच मान्यतेचा जाचक जियार रद्द झालाच पाहिजे, संच मान्यतेचा जाचक जियार रद्द झालाच पाहिजे, जुन्या शिक्षकांना टीईटी परीक्षेतून सूट मिळालीच पाहिजे, जुन्या शिक्षकांना टीईटी परीक्षेतून सूट मिळालीच पाहिजे, वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द निघालाच पाहिजे, का वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द निघालाच पाहिजे, एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, पेन्शन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, पेन्शन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही राज्यामधल्या लाखो शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची राज्यामधल्या लाखो शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे यासाठी सातत्यानं सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे। काल सुद्धा हजारोच्या संख्येनं राज्यातील शिक्षक आणि कर्मचारी विधान भवनावरती मोर्चा घेऊन आलेले होते, कारण जे शासकीय कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, सगळ्यांनाच काही जमीन शेती हा काही आधार नसतो आणि नोकरी आणि वेतन हेच फक्त मुख्य त्यांच्या जीवनाचा आधार असतो। त्यामुळं म्हातारपणाची काठी म्हणून पेन्शनकडे बघितलं जातं। त्यामुळं सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या कुटुंबासाठी एक आधार म्हणून जुनी पेन्शन योजना दिली पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने शासन दरबारी प्रयत्न करतोय आणि म्हणून आजसुद्धा आमच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। जे जुने शिक्षक सेवेमध्ये होते त्यांना टीईटी परीक्षा लागूच नव्हती, त्यांच्यावर आता टीईटी परीक्षा लादणं चुकीचं आहे आणि म्हणून त्यांनासुद्धा टीईटी परीक्षेतून वगळावं। 10 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा जाचक GR आहे, ज्याच्यामुळं राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत, त्यांच्यावरती नोकरीचं गणांतर येणार आहे, तर तोही GR रद्द करावा। वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द काढावा। जे त्रुटीपूर्ण केलेल्या शिक्षक आहेत, ज्या शाळा आहेत, जे शेवटच्या वर्गाची पटसंख्या पूर्ण केलेली आहे, अशा राहिलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांना सुद्धा या शासनानं वेतन अनुदान दिलं पाहिजे। यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। निश्चितपणानं सरकारनं जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि या राज्यातल्या लाखो शिक्षक आणि कर्मचाऱ्याला दिलासा द्यावा, यासाठी निश्चितपणानं ही लढाई आमची सुरूच राहील। साहेब, तुम्ही या अनुषंगाने एकच मिशन जुनी पेन्शन या संदर्भात इतर अपडेट सातत्यानं तुम्ही निदर्शने करताय, गेल्या वर्षी केली होती आणि सातत्यानं तुम्ही करताय, तुम्हाला येस का येत नाहीये? कारण की तुम्ही सत्ताधारी आमदार आहात, तुम्ही दादांकडे तुमचं वजन आहे, का वापरत नाही तुमचं वजन? नाही, निश्चितपणाने त्याच्यामध्ये मान्य उच्च न्यायालयामध्ये एक याचिका आहे, त्याचा संदर्भ शासन आम्हाला देतं आहे की मान्य उच्च न्यायालयाचा निकाल लागू द्या, परंतु आमचं त्याच्या पुढं जाऊन म्हणणं सरकारला आहे की सरकारनं जर हा निर्णय शिक्षक कर्मचाऱ्यांच्या हिताचा पेन्शन योजना लागू करण्याचा घेतला तर आपोआपच ती याचिका परत येणार आहे। याचिका कशासाठी आहे? न्याय मागण्यासाठी न्यायालयामध्ये आमचे शिक्षक गेलेले आहेत। त्याच्यामुळं मान्य उच्च न्यायालयाचा याचिकेचा संदर्भ देत शासन जे काही चालढकल करताय ती करू नये, ही आमची राज्य सरकारला मागणी आहे। नाही, आपण आता जो प्रश्न केला, आपण आंदोलन करतो यात यश आलं नाही असं म्हणणं चुकीचं ठरलं। मागच्या वेळेस राज्याचे मंत्री एकनाथराव शिंदे होते, त्यावेळेस त्यांनी 27,000 लोकांना
जुनी पेन्शन योजना लागू केलेली. राहिलेले 30,000 लोक आहे यांच्यासाठी सातत्याने आम्ही पाठपुरावा करतोय आणि ती मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. नाही, महत्वाची बाब निश्चितपणानं आहे की आयुष्यभर शिक्षक हे आपलं ज्ञानदानाचं काम करता, प्रामाणिकपणे काम करता आणि रिटायर झाल्यानंतर त्याला कोणत्या प्रकारचा आधार नसतो, म्हणून त्यांना पेन्शन देणं फार गरजेचं आहे. जो आयुष्यभर आपल्याला घडवतो, आईबापानंतर स्थान जर कोणाला असेल तर शिक्षकांना स्थान असतं आणि त्याला जर त्याचा सन्मान होणार नसेल तर ही आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून आता थोडे लोक राहिले, बरेचशा लोकांना जुनी पेन्शन योजना लागू झालेली, फक्त 5 नंतर त्यांना अनुदान मिळालेलं आहे. अशा लोकांना फक्त 30,000 लोकांना जुनी पेन्शन मिळावं यासाठीच आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत. नाही, TET परीक्षेला आमचा काही विरोध आहे का शिक्षकाचा नाही आहे. 2013ला जेव्हा RT ॲक्ट या देशामध्ये लागू झाला आहे तेव्हा राईट टू एज्युकेशन ॲक्टनुसार ही पात्रता परीक्षा शिक्षक होण्यासाठी लागू केली. ती सर्व उमेदवारांनी जे नवीन शिक्षक होणार आहेत त्यांनी स्वीकारली आणि त्यानुसारच आता शिक्षक भरती होते. परंतु 2013च्या पूर्वी जेव्हा ही लागूच नव्हती कायद्यानं आणि नियमानं, त्यांना आता परीक्षा द्या म्हणणं चुकीचं आहे आणि म्हणूनसाठी आम्ही सरकारला विनंती करतोय, जरी मान्य उच्च न्यायालयाचा निर्णय असला तरी राज्य सरकारच्या वतीनं हस्तक्षेप याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली पाहिजे. काल सभागृहात यावर चर्चा पण झाली, माननीय मंत्री महोदयांनी उत्तर पण दिलं. त्यांना आम्ही विनंती केली की शेवटी राज्याच्या पुढं जेव्हा असा पेच प्रसंग येतो तेव्हा ॲडव्होकेट जनरल आपल्याला सल्ला द्यायला आपण नेमलेले असतात, त्यांचा सल्ला आपण घ्यावा आणि सुप्रीम कोर्टात जावं अशी मागणी आमची राज्य सरकारकडे आहे. मुळात 10 मार्चचा जो संच मान्यतेबद्दल शासनाचा निर्णय आहे, 10 मार्चचा जो शासन निर्णय संच मान्यतेच्याबद्दल आहे तो रद्द करण्यात यावा ही आमची मागणी आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण त्या संच मान्यतेच्यानुसार अनेक शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका या महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे. त्यामुळं अनुदानित शाळा ज्या आहेत त्या भविष्यामध्ये बंद पडतील का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून 10 मार्च 2024चा संच मान्यतेच्या संदर्भात असलेला जाचक निर्णय निघालेला जो शासनाचा आहे तो रद्द करण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आहे. ठीक आहे.